या महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात बोगसगिरीनं एवढा कळस गाठलाय की 100 तुकाराम मुंडे जरी आले ना ते सुद्धा कमी पडते। आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीत बोगस बियाण्यांचा सुरा खुपसला गेलाय। राज्यातल्या शेतकऱ्याला एका बाजूने निसर्गाने दगा दिला तर दुसरीकडे बाजारात बसलेल्या नराधमाने शेतकऱ्यांना बोगस बियाणं देत विश्वासघात केला। हा निसर्गाचा कोप नाहीये, हा माणसानं माणसाचा केलेला क्रूर घात आहे। नफेखोरीसाठी, 4 पैशांसाठी हे लोक कुठल्याही थराला जायला तयार आहेत। रक्ताचं पाणी करून कमावलेला कष्टाचा पैसा या बोगसगिरीनं ओरबाडून खाल्ला। डोळ्यात देखत शेतकऱ्यांचे स्वप्न जळून खाक झाली। काल पेरलेल्या पिकावरती, त्या बियाण्यावरती आज नांगर फिरवण्याची वेळ या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली। महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी असे आहेत जे आज आपलं गाऱ्हाणं सरकारकडे मांडतायत आणि म्हणतायत की आज आमचं बियाणं बोगस निघालं, आम्ही उद्ध्वस्त झालो, पीक नाही उगवलं, प्रयोगशाळेच्या चाचणीत बियाणं निकृष्ट दर्जाचं असल्याचं सिद्ध होतं। अनेक कंपन्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करू अशी आश्वासनं आता दिली मंत्र्यांनी। पण या गुन्ह्यांनी शेतकऱ्यांच्या घरातली विजलेली चूल पुन्हा पेटणार आहे का? दरवर्षी गुन्हे दाखल होतात, भरारी पथकं स्थापन होतात, पण बोगसगिरीची भरारी थांबत नाहीये। त्यामुळे बोगसगिरी करणारे माफिया कुठल्या तुरुंगात आहेत हे कोणी सांगायला तयार आहे का? कारण दरवर्षी या बोगसगिरीच्या खेळात फक्त मरण होतंय ते शेतकऱ्याचं। आज हजारो शेतकरी दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर आहेत। आता बियाण्यांसाठी पैसा पुन्हा कुठून आणायचा या विवंचनेत आज राज्यातला शेतकरी। खंत हीच आहे की आपल्या राज्यातल्या बहुतांश भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला हेच माहित नाहीये की जर बियाणं उगवलं नाही तर नक्की जायचं कुठे, कुणाकडे दाद मागायची। आणि ज्यांना कायदे नियम सगळं प्रशासन माहित आहे, ज्यांनी हिम्मत करून प्रशासनाचे उंबरठे झिजवले, त्यांना न्याय देणं तर दूर, साधी सहानुभूती दाखवायला सुद्धा कोणाकडे वेळ नाहीये। अशी आजची परिस्थिती असल्याचं शेतकरी सांगतोय। हा केवळ नफ्याचा धंदा नाहीये। बोगस बियाण्यांच्या सुळसुळाटातून राज्यातल्या शेतकऱ्याला पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचं हे क्रूर षडयंत्र आहे। कंपन्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाला हात झटकता येणार नाहीयेत। बोगस बियाणं माती मारून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या कंपन्या उद्ध्वस्त करा, त्यांच्या मालमत्ता जप्त करा। शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी तात्काळ मोफत बियाणं आणि आर्थिक मदत करण्याची आज गरज आहे, तरच हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल। त्या